धर्मरक्षा वया अवतार घेशी, धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपुल्या काळीशी भक्तजना अंबरीशी साथी जन्म सोशिले, दृष्ट निर्दाळिले कितीक, धन्य कृपा सिंधू म्हणतील तुझ, धन्य कृपा सिंधू म्हणतील तुझ, आपुलाला बोल साथ करी, अंबरीशी कारणे जन्म सोशिले, दृष्ट निर्दाळिले कितीक, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू, अंबरीशी कारणे जन्म सोशिले, दृष्ट निर्दाळिले कितीक, पांडुरंगा करू प्रथम प्रविश्य वाचनो प्रसुप्ता, संजय वयते गिर शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांशस्त चरण श्रवणत्वगादिं, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोजते जस्पति प्रदीक्षं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा, नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा, नमो ज्ञानसिंधु सखा पूर्णमाधा, मतिमंदते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी, संपाद्य ज्ञानंद विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुवन्दं, सोनो बंधददातया कुनियावळिनी, मामासि बोलती, नामे शंकर शंकरा सदा सवकरा, निसंग जो संगती, पुण्य श्लोक तो पुण्य नगरीचा, मोती करा शोभतो, ऐशा संत वरा सदा समकरा, दांडे करा वंदितो, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा रामाय रामभद्राय, रामाय रामभद्राय, रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय, सीताय पतये नमः, नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, विठाला
वैष्णव भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशियले दृष्टाने टाळले किती एक प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान श्री मुनी प्राण संजीवन श्री पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय वैराग्य रागर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जगत जननी आदिशक्ती आदि माया भगवती आई साहेब मुक्ताई स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज सद्गुरु जगन्नाथ महाराज मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र या सर्वांच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता जो अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे अभंग ज्यांचा आहे ते श्री क्षेत्र देहनिवासी प्राण इंद्रिय दमन तनुश्रीत स्वगमन हरिश्री सुमन नोही जाई रमन साऱ्या विश्वाला पावन आणि पुनीत करणारी अभंग संहिता या अभंग संहितेतील भगवान परमात्म्याचा अवताराचं प्रयोजन स्पष्ट करणारा आजचा हा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा भगवान परमात्म्याच्या अवताराचा प्रयोजन स्पष्ट करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबाराय कोण हो महाराज? तुकोबाराय सामान्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी धर्माचा उपदेश केला आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश केला असे असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय सामान्य नाही महाराज. कोण तुकोबाराय? अहो जग ज्याला भीत सारं विश्व ज्याला भीत घाबरत असा असणारा कार ज्यांना घाबरतो ते तुकोबाराय. तुकाराम नाम घेता कापे. कोण तुकोबाराय हो? कलिकाळाच्या माथा पाय देऊन आम्ही वैकुंठ सदनाची कलिकाळाच्या माथ्यावरती पाय देऊन सदैव देहासहित वैकुंठाला जाणारे महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय कोण हो? अहो जो कार या जगाला भस्म करतो तो कार तुकोबारायांना पाहिल्यानंतर काय करतो? काळ सलाम गुलाम करी. काय करतो काळ तुकोबारायांना? सलाम ठोकतो महाराज. आपला सालदार आपल्याला सलाम ठोकत देऊ. तुकोबारायांना काळ काय? काळ सलाम गुलाम करी तुकया घरी राबत असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. या तुकोबारायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा काही गोष्टींचा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून सांगून देईल. साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुण्य झालेली आपली ही विवरा नगरी आणि या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत असलेला भगवान परमात्म्याचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ सुंदर असं या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये भगवान परमात्म्याच्या या राम जन्माचा सध्या काय पर्वकाळ आहे. रामनवमीचा पर्वकाळ आहे. गुढीपाडवा ते रामनवमी नवीन वर्षाला जिथून काय होतो प्रारंभ तिथून आपल्या या सप्ताहाला काय झाला प्रारंभ झाला. नवीन वर्षाला काय सुरुवात झाली आणि नवीन वर्षाच्या या मुहूर्तावरती ते भगवान परमात्म्याच्या प्रागट्यीकरणाच्या या आजच्या या मुहूर्तावरती हा सप्ताह काय होतोय महाराज संपन्न होत आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री सुहासदादा देशमुख तसेच त्यांचे चिरंजीव मिलिंद सुहास देशमुख तसेच आमचे रविदादा समस्त देशमुख परिवार
या देशमुख परिवाराच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा भगवान परमात्म्याचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि आज सकाळी माझ्या वाटेला आलेलं हे भगवान परमात्म्याचं राम जन्माचं कीर्तन विठ्ठल कार्यक्रमाकरता उपस्थित गुणीजन कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगावरती साथ करण्याकरता आमचे ज्ञानदीप महाराज आहे, तसेच आमचे सौरव महाराज आहे, तसेच पंकज महाराज आहे, बाहेरगावरून आलेली काडकरी मंडळी आहे, आमच्या सोबत आलेले आमचे सुधाकर दादा विनेकरी आहे, तसेच ज्यांनी या ठिकाणी अखंड पहारा दिला असे 8 दिवस ज्यांनी भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये सेवा दिली असे आमचे विनेकरी आमचे अनिल दादा आहे. अनेकही काय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं नाव घेणं काही नाही शक्य नाही. गावातील समस्त भाविक यांच्या अनमोल अशा सहकार्याने हा सप्ताह या ठिकाणी काय होत आहे संपन्न होत आहे. भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये काय आहे महाराज सेवा आहे. आजचा जो दिवस आहे आजचा दिवस सामान्य नाही. आज काय आहे राम नवमी म्हणजे भगवान परमात्म्याच्या तिथीला प्रगट झाले. ही काय आज पर्वणी महाराज. ही पर्वणी जीवनामध्ये पुन्हा पुन्हा काय प्राप्त होत नाही. भाग्याचा तो पावे येते आपलं भाग्य आहे की या पर्व काळावरती आज आपण या पर्व काळाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगतोय. कारण की हा आनंद सर्वांच्या जीवनामध्ये उपभोगायला मिळेल काही सांगता येईल नाही. आपण धन्यवाद आपण भाग्यवान आहात या ठिकाणी या पर्वणीवरती आपण भगवान प्रभू रामचंद्रांचा काय करतोय जन्मोत्सव साजरा करतोय. आज महाराष्ट्रभर नाही देशभर नाही तर साऱ्या विश्वामध्ये प्रभू रामचंद्रांचा काय साजरा होतोय जन्मोत्सव साजरा होतोय. प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने काय करतोय भगवान परमात्म्याच्या अवताराचं काय स्वागत करतोय. भगवान परमात्मा अवताराला आले मध्यान्नासी दिनकर पळभरी होईस तीर मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र नवमी तिथीला दुपारी 12 वाजता जन्माला आले. असा सुंदर काय महाराज पर्व काळ साऱ्या विश्वामध्ये या रामनवमीचा काय फार थाटामाटामध्ये काय उत्सव साजरा होतोय. भगवान प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या नगरी या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी असणारे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या अध्यक्षतेखाली काय होतोय फार मोठा काय गेल्या 2-4 वर्षापासून आपल्याला तो अनुभव काय पाहायला मिळतोय. नाही तर पूर्वीचा काळ कसा होता पूर्वीचा काळ असा होता महाराज की काही लोकांना रामाचं सुद्धा नाव चालत नव्हतं. पूर्वीचा काळ पहा ना तुम्ही काही हरामखोरांना देवाचं नाव सुद्धा चालत. आज मात्र तेच काय म्हणता हर घर में अब एक ही नारा मुझेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. सारं विश्व आज आपल्याला भारत राममय झालेलं पाहायला मिळतंय. अहो कोणीही परमार्थी असो अथवा नसो तो सुद्धा काय करतो रामनवमी काय करतो महाराज साजरी करतो. आता सकाळी कीर्तन संध्याकाळी आता हे हाफ तिकीट वाल्याच आहे सकाळी कीर्तन संध्याकाळी फुल तिकीट वाले काय धिंगाणा करतील त्यांचा देव झाले. कारण सध्या प्रत्येकाची व्याख्या काय मला भिन्न भिन्न सध्या प्रत्येकाची व्याख्या काय राम फार आवेशामध्ये म्हणणारे काय अनेक परंतु बऱ्याच लोकांना आज राम कळाला नाही. ही काय शोकांतिक आहे. आपलेच मुलं पाहा तुम्ही संध्याकाळी काय म्हणतील काय दिवे लावतील. प्रत्येक गावामध्ये हेच आहे महाराज लोकांना राम कळाला नाही. राम जर कळाला असता तरी ते बसण्याकरता जागा शिल्लक राहिली नसते. शोकांतिक आहे बोलू नये पण बोलावं लागतं कारण आपला हिंदू धर्म काय झालाय महाराज बावरट झालाय. चिवटे के बाजारों में खतरों की दुनिया है. लोक कुकडे बोंबल्याला लागले महाराज जे करू ते करू लागले. मागे शिवजयंती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे ना. आज सध्या तरुणांची काय आहे गरज आहे. देशालाही तरुणांची गरज आहे आणि परमार्थाला सुद्धा तरुणांची काय आहे गरज आहे. कार्यक्रम कोणा करता हाफ तिकीट वाल्यांकरता का नाही. आपल्या गौऱ्या कुठे गेल्या
मसनात गेल्या. हा कार्यक्रम कोणा करताय? तरुणांकरताय. पण तरुणांना इकडे यायला काय नाही, वेळ नाही. मला हे काय शोकांतिक आहे. हे इथलंच नाही, हे सर्व काय सर्वीकडचं हिजबोम आहे महाराज. मंदिरात सध्या यायला तरुण काय लाजतो आणि डीजे मध्ये पॅन्ट फाटसलोक नाचतो. हे काय शोकांतिक आहे. तरुणांनी कुठेतरी विचार केला पाहिजे. फक्त जय श्रीराम म्हटलं, भगवे कपडे लावले गावामध्ये, भगवे टी शर्ट घातले म्हणजे तुम्ही रामाचे फार मोठे भक्त होता अशातला भाग. तुम्ही रामावर उपकार करत नाही. तुम्ही भगवे कपडे घातले, भगवे झेंडे लावले म्हणजे तुम्ही रामाचे फार मोठे भक्त झाले अशातला भाग. कुठेतरी भगवंताचं काय झालं पाहिजे, चिंतन झालं. हो, चिंतन झालं पाहिजे. कारण वाल्ल्या पुढी किती पापी जीवनामध्ये किती पाप केले, परंतु उतारत्या वयामध्ये नारदांची संगत झाली. नारदांचं सांगण्यावरून काय म्हटलं, तुम्ही जागी का? नारदांच्या सांगण्यावरून वाल्यापुढ्याने काय म्हटलं, रामराम म्हटलं का? कोण म्हटलं रामराम म्हटलं? रामराम त्याला येतच नव्हतं ना. रामराम वाल्यापुढ्याला रामराम येत नव्हतं, एवढा तो पापी आहे. मग त्याच्यापेक्षा आपण काय, आपल्याला राम म्हणता येतं, आपण भाग्यवान आहे. आपण काय म्हटलं पाहिजे, राम राम. पूर्वीचे लोक सकाळी भेटल्यानंतर काय म्हणायचे, राम राम. आता राम राम मी म्हणत नाही कोणी. आता टाटा बाय बाय. हो, इंग्रजीच्या पोटच्या या बाप दादांनी काय म्हटलं, राम राम. त्याच्या पाठीमागे काहीतरी असेल ना हेतू. आपण भाग्यवान आहे की आपल्या मुखात काय येतं, देवाचं चिंतन येतं. महाराज राम राम म्हटलं पाहिजे. राम कहो आराम मिलेगा. राम म्हटल्याने काय होतं, आज जेवढे लोक शिकले तेवढे हुकले. आपण नवीन कपडे परिधान करायला लागलो, सुटबुट घालायला लागलो म्हणजे फार शहाणे झालो अशातला काही भाग. पूर्वीचे लोक हुशार होते महाराज, म्हणून जुनं ते सोनं. आजही तुम्ही बघा, अमेरिकेसारखा देश, रशिया सारखा देश, जपान सारखा देश, या ठिकाणी असणारे विद्वान लोक ज्यांनी PhD डिग्री मिळवल्या, ते सुद्धा आज रामनामाचं काय करताय, चिंतन करताय. पहा तुम्ही ते हरे राम हरे कृष्णवाले, इस्कॉनवाले तरुण मुलं, आपले तरुण येत नाही, आणि इस्कॉनवाले तरुण मुलं मुली त्यांना राम येत नाही म्हणतो, ते म्हणतात हरे रामा तो हरे रामा. काय करता, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होऊन नाचता. शोकांतिक आहे, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आपल्या तरुणांना, इकडे यायला काय वाटतं, दादा इकडे येत नाही महाराज. आणि ते लोक पाहणं तुम्ही, म्हणजे आपण पाश्चात्य संस्कृतीचा अवलंबन करतोय, आपण पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार करतोय, आणि ते आपला काय करताय, अंगीकार करताय. हा काय झाला, बदल झाला. आपल्या माता मावल्या आता बोलू नये. ऑनलाईन आमचे अनिल दादा या ठिकाणी काय कार्यक्रम प्रक्षेपण चालू आहे, साऱ्या देशामध्ये काय कार्यक्रम दिसतो युट्यूब चॅनलवरून. अनिल दादा येवले यांच्या माध्यमातून काय हा कार्यक्रम सर्वीकडे श्री विठ्ठल कीर्तन सोहळा या ठिकाणी या चॅनलवरती हा कार्यक्रम काय दिसणार आहे. शोकांतिक आहे, परंतु बोलावं लागतं. आपण पाश्चात्य संस्कृतीचा अवलंबन केला आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचं आचरण केलं महाराज. ते आपल्या संस्कृतीचा अंगीकार करताय. आपल्या महिला साड्यावरून कुठे आल्या आता सध्या, आपल्या महिला आपल्या माता मावल्या पूर्वी काय घालायच्या, साड्या. त्याच्यापेक्षा जुन्या म्हाताऱ्या असतील ते काय घालायच्या, लुगडे. आता साड्यावाल्या गेल्या, आता लुगड्यावाल्या गेल्या, आता पोत्यावाल्या आल्या. काय शोकांतिक आहे महाराज. ज्या म्हातारीला शोभत नाही ती म्हातारी सुद्धा काय घालते. पूर्वी आपले म्हणून माणसं काय घालायचे, धोत्र घालायचे. पूर्वी धोत्र होते, पण नको धोत्र घाला, पण फुल पॅन्ट घाला. ते फुली गेली, आता ते आली बघ, त्याला काय म्हणता, बरमुळा. वा रे वा, बरमुळा. फार शोकांतिक आहे महाराज. आपण आपली संस्कृतीचं वाटोळं आपल्या हाताने करतोय. आपला हा मूर्खपणा आहे. आणि म्हणतो आम्ही जय श्रीराम म्हणा, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा. आणि त्या शिवजयंतीला काय धिंगाणे करता लोक, दारू पिऊन. शिवजयंतीमध्ये दारू पिऊन जर नाचताना कोणी दिसला ना,
त्याला लातानी आणा. अरे हो आराम करा, तुला हे सांगा शिवाजी महाराजांनी काय अंगीकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय महाराज, आपले महापुरुष यांनी केलं काय, आपण करतो काय, आपल्या बापदादांनी केलं काय आणि हा करतो काय, याला कुठेतरी काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. या गोष्टी काय झाल्या पाहिजे, सध्या थांबल्या पाहिजे. समाज प्रगती करू लागला, परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काय लागला, आपला परमार्थ हा वर बाह्य काय चालू झाला, परमार्थ चालू झाला. फक्त सेल्फी काढण्याकरता लोक मंदिरात येतात, सेल्फी काढण्याकरता कुठे कुठे जाता, कशा करता, फक्त लोकांना दिसण्याकरता. अहो लोकांना दिसून लोकांनी पाहावं याच्याकरता परमार्थ करूच नाही. भगवान परमात्म्याने आपल्याकडे कधीतरी पाहावं याच्याकरता परमार्थ करावा.